पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी विविध पैलूंचं सुसूत्रीकरण करून NTAची संस्थात्मक पुनर्रचना करावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. पेपरफुटी संदर्भात 2024 सालच्या डॉक्टर राधाकृष्णन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश. स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग देण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीविषयी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली पहिली आढावा बैठक. भारत सिंगापूर यांच्यातल्या चौथ्या गोलमेज परिषदेसाठी निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्र्यांचं शिष्टमंडळ सिंगापूरला रवाना. केंद्रीय मंत्रिमंडळाची 4 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. देशाच्या रेल्वे जाळ्यात 410 किलोमीटर रेल्वे मार्गाची पडणार भर. जम्मू काश्मीर भारताचा अत्यंत महत्त्वाचा भाग. केंद्र आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रदेश सुरक्षित झाला असल्याचं सर्जिओ गोअर यांचं वक्तव्य. फार्म टू फॉरेन या मोहिमेमुळे राज्यातल्या कापड उद्योगाला जागतिक ब्रँड आणि निर्यातीची संधी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी महसूल मंत्र्यांनी आणलं सुधारित धोरण. पारदर्शक पद्धतीने लिलाव केले जाणार. पुणे जिल्ह्यात पिंपळवंडी इथे 9.5 वर्षांच्या बालिकेची लैंगिक अत्याचार करून हत्या. आरोपीला अटक. कठोर कारवाईचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश. आणि गॉल कसोटीमध्ये मानव सुतारच्या भेदक फिरकी माऱ्यामुळे भारतीय संघाचा श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय.